नमस्कार मी मुस्कान. आपण पाहत आहात माय मराठी टीव्ही. रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टीव्ही. पाहूयात आताची महत्त्वाची बातमी. शहराच्या विकासासाठी शासनाकडून सरकारकडून भरभरून निधी येतो. त्या निधीचा त्याच कामासाठी योग्य वापर होतो का आणि त्या पद्धतीची दर्जेदार कामं होतात का हे तुम्ही कधी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तपासलेला आहे का किंवा पाहिलंय का त्याकडे कधी? वारंवार आमच्या भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून जे शासनाचे निधी येत असतात ते निधी येण्याची पद्धत अशी आहे की एखाद्या नदीमधनं वंजळभर पाणी आणून मुठभर फक्त हातात राहतं. त्या पद्धतीनं कराड शहरामध्ये काही ठिकाणचे जे कामं झालेले आहेत त्या अनुषंगाने मी आज माहितीच्या अधिकारामध्ये मला जवळजवळ आज एवढी अशी म्हणजे माहिती सर्व घेतलेली आहे. मी यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील संविधान स्तंभ असेल, त्याचबरोबर अभ्यासिका असेल आणि आपल्या शाळा क्रमांक 10 मधील पीएम ब्लॉकचं काम असेल. आणि महत्वाचं बाब म्हणजे जे आपल्या मुजावर कॉलनीच्या या ठिकाणचा जो कोंडवाडा आहे त्या कोंडवाड्याच्या या ठिकाणचे जे संविधान भवन आहे संविधान भवनाचा जे बजेट आहे त्या बजेटच्या अनुषंगानं हे जे ड्रॉइंग बघितल्यानंतर त्या ठिकाणी असं वाटतंय खरोखरच अजून सुद्धा ह्या मागासवर्गीय समाजातील लोकांच्या तोंडावरती पोशिरा फिरवण्याचं काम होतंय का नाही. कारण आज 100 रुपयाचं काम 75 रुपयापर्यंत व्हावं अशी अपेक्षा आहे, परंतु 100 रुपयाचं काम या ठिकाणी 25 रुपयामध्ये केलं जातंय. असा हा जो ह्या माहितीच्या अधिकारात सर्व माहिती घेतल्यानंतरचा माझा थोडासा अभ्यास आहे. आणि यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे निस्वार्थी नगरसेवक होणार आहेत, कुठल्याही स्वार्थासाठी त्या ठिकाणी न जाणारे नगरसेवक आहेत, असे सज्ञान मतदारांनी या नगरसेवकांना निवडून देणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी असं दिसतंय की सदरचा नगरसेवक निवडून गेल्यानंतर तो ठेकेदार होतोय का काय अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे. परंतु आम्ही लढवई आहोत, आंबेडकरवादी आहोत. छत्रपती फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही गेले कित्येक वर्ष कराड शहरामध्ये काम करतोय. आज गेल्या पावसाळ्यामध्ये पूर्णपणे कराड शहराच्या रस्त्याची चालू झाली होती. अक्षरशः त्या अनुषंगाने आम्ही भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी रांगोळी काढून फटाके वाजवून आम्ही ते रस्ते भरा म्हणून आम्ही शिवसाहेबांना मागणी केली. त्यावरती शिवसाहेबांनी सुद्धा त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी रस्ते तात्पुरत्या स्वरूपात तरी पॅचिंग करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. आज कराड शहरामध्ये एवढं मोठं स्टेडियम आहे ते पूर्णपणे पाडलं गेलेलं आहे. बरं जे खेळाडू आहेत ते प्रॅक्टिस करणारी मुलं आहेत त्यांना आज सुद्धा कुठल्याही ठिकाणी त्यांना मैदान उपलब्ध करून दिले नाही. तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी क्रीडांगण या ठिकाणी आम्ही त्याला व्हिडिओ करून शिवसाहेबांना दाखवला, त्याला सुद्धा त्याची दखल घेऊन अक्षरशः त्या ठिकाणी गवत काढण्याचं काम झालेलं आहे. आणि खरोखरच एक कराडचा एक मी नागरिक म्हणून आणि मी सुद्धा येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात आहे. वार्ड क्रमांक 4 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची मला संधी आहे. आज त्या वार्ड क्रमांक 4 मध्ये ज्या काही झोपड्या आहेत, जी घरं आहेत, त्यांना सुद्धा मला पुनर्वसन कसं करता येईल हा माझा पहिला त्या ठिकाणचा प्रश्न असणार आहे. आज विकास म्हणजे काय, आज निधी येतो, निधीच्या माध्यमातून काम होणं गरजेचं असते, परंतु त्या ठिकाणी कुठेही काम केलेलं दिसून येत नाही. हा माझा ठामपणे ज्या आघाडीनं ज्या नेत्यांनी काम केलं त्यांच्यावरती माझा आरोप आहे. दुसरी गोष्ट, वार्ड क्रमांक 4 मध्ये खरोखरच काय गरजेचं आहे, काय अपेक्षित आहे हे नागरिकांच्याकडून सूचित करून मी त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे. पण आज जो तुम्ही मला प्रश्न विचारला की सदरचा निधी भरभरून येतो, आज तुमच्या भागात बघितलं पोस्टर कॉलनी ते त्या पाटील घरांच्या पर्यंत नुसतं डांबरीकरण करण्याचं काम होतं, फक्त नुसतं खडी टाकलेले त्याच्यावर पावडर टाकलेले. आणि आज सुद्धा त्या रस्त्याची अवस्था काय आहे हे तुम्ही जवळून रोज बघताय, तुम्हाला त्याचा त्रास होतोय. पण दबलेला आवाज हा नागरिकांचा, मत मांडण्याचा आवाज हे तुम्ही मतपेटीतून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण दाखवून द्यायचं आहे. खरोखरच आज या ठिकाणी मोठी लढत होणार आहे. आणि या ठिकाणी अजून तळ्यात मायात कोण कुठल्या फांदीला लोमकं हेच लक्षात येणार झालंय. पण माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल काँग्रेस प्रेमी एकत्र बोलवून त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन कराड शहरामध्ये प्रामाणिकपणे काम करणारे नगरसेवक निवडून देण्यासाठी त्यांनी काल आव्हान केलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज गेले
2-4 महिने मी या माहितीचा पाठपुरावा करतोय आणि मला सर्व माहिती मिळालेली आहे. त्या अनुषंगाने जनतेसमोर नक्की निधी किती आला, काम किती झालं, काम किती केलंय हे सुद्धा जनतेला मला सांगणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने मी एक कराड शहरातला नागरिक म्हणून मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे पुढचे उमेदवार आहेत त्यांना मी विचारणार आहे. एवढंच या ठिकाणी मी सांगतो.